चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 5 सर्ग 1. जागृती आणि स्वप्न सुषुप्ती असती 3 अवस्था. मानव जीवन यातच फिरते ही तर विश्वव्यवस्था. जागृती म्हणजे जागे असणे, जे घडते ते पाही. स्वप्न म्हणावे तयास जेथे दिसेल ते पाही. सुषुप्ती असते तया वेगळी, तिथे न काही दिसते. स्वप्न जागृती विरुनी जाते, नीरव अवस्था असते. सुषुप्ती मधी भरते जीवन, जागृतीत ते घडते. घडते जैसे बाह्य अंतरी, तैसे स्वप्न चिपडते. मन बुद्धीचे कार्य असे हे अविरत विचार करणे. पटले रुचले तर्क बुद्धीला, तसेच कर्मही करणे. कर्मक्रिया अनकृती यातुनी प्रगटे जी आकृती. साकारे हे मानव जीवन, घडते तीच प्रकृती. जशी जयाची घडे प्रकृती, तसा स्वभाव तयाचा. घटाघटाचे रूप वेगळे, म्हणती घाट तयाचा. घाट वेगळा तरी वाटही 3 मार्गिया जाते. स्वप्न जागृती सुषुप्तीवरी मानवी जीवन ठरते. तात्यांचेही जीवन झाले स्वप्न जागृती तरळ. सुषुप्तीतही नवस्फूर्तीचे घेती ओझ हे सरळ. जागृतीतले जीवन जरीही चिंतामय ते होते. चिंता नाही चित्ता जहाली, जागृत मनी ते होते. रंजित स्वप्ने कधी न रेखिली, स्वप्नी आदर्शा पाही. जाण ठेवूनी वास्तवतेची, सत्यतयातील पाही. सुषुप्तीत ते तृप्त राहाती, नाही मनी आसक्त. कर्तव्याचे पालन करुनी, त्यातून होई विरक्त. बुद्धी विचारे मना घडविले, शिल्पकार जै मूर्ती. नको नको ते काढून घेती, अंतरी ठेवी स्फूर्ती. घडल्या ज्या त्या साध्य साधना, इष्ट साध्यना झाले. परी साधने विशुद्धले, मन इष्टाजवळी आले. स्वरूपानंद जवळी घेता, तात्या निर्भय झाले. इप्सित होते अंतरात, जे आताच हाती आले. आता साधनी रूप बदलले, उपासना ती झाली. निष्ठा श्रद्धा पाटावरिया, दृढता ध्यानी आली. ध्यानावरती जडले ते मन, एकांताचा ध्यास. सद्गुरु रूपा आठविती ते, घडला जो सहवास. घडले दर्शन आणि प्रबोधन, पुन्हा पुन्हा ते स्मरती. कळून आले दृष्टांते, त्या कार्य गुरु ते करीती. सुट्टीचा दिन भोजन करुनी, तात्या निवांत होते. विश्रांतीस्तव मंचकावरी, सहजची बसले होते. सहज लागली निद्रा त्यासी, आणिक स्वप्नी दिसले. पावस ग्रामी स्वामी दालनी, तात्या होते बसले. स्वामी देती हाती तयांच्या, एक दिवाळी अंका.
म्हणती वाचा एवढेच हे फिटेल मनीची शंका. दोन्ही पाने भरुनी सुंदर दोनच चित्रे होती. एकच पोपट एक सारिका एक पंक्ती ती होती. तुटले नाते फिटली शंका काय याचा अर्थ. स्वामी म्हणती करा चिंतनी कळेल तो गूढार्थ. प्रकृती म्हणून असे सारिका पुरुष असे पोपट. दोघे मिळूनी विणती ऐसा विश्वाचा हा पट. पांघरून हा पट तो चाले विश्वाचा व्यापार. स्वामी वदती भेटून हा पट तुम्हा जायचे पार. एका सांजे तात्या आपुल्या सुरुधा सदनी गेले. सत्यनारायण पूजा होती तीर्थप्रसादा आले. चौरंगावरी सुंदर पूजा ऐसी सजली होती. श्री विष्णूंची तसबीर मागे तशीच सुंदर होती. दर्शन घेण्या मिटुनी डोळे बसले पाटावरती. आणि अचानक भक्तिभाव ते भरुनी आले वरती. चंपक पुष्पा घेती हाती तसेच तुलसी पत्र. तोच समोरी धूसर झाले विरळे पूजा चित्र. चौरंगाची खुर्ची झाली आसन मखमली झाले. विष्णू रूप ते जाऊन तेथे स्वामी बसते झाले. तबका मधुनी चिमुट भरी तो गुलाल घेऊन हाती. तात्या भाळी दो वेळा तो लावून स्वामी वदती. पहिला माना या पूजेचा दुसरा भगवंताचा. सगुण पाहता शोधही घ्यावा अंतरी निर्गुणाचा. माणगावीचा प्रसंग तोही अजुनी नयना पुढती. सुखद अनुभव ध्यानाचा तो साठवला त्या चित्ती. टेंबे स्वामी म्हणून होते ऐसी एक विभूती. जन्मभूमी ती त्या योग्याची तपोभूमी ती होती. सारा परिसर घनदाटीचा पुढे टेकडी होती. ध्यानस्थान ते त्या स्वामींचे एक गुहाती होती. संगे एका घेऊन तात्या माणगावी ते आले. स्थान पहावे ते ध्यानाचे मनात त्यांच्या आले. व्याघ्रावरती बैसून स्वामी तेथे जातची होते. होते तेव्हा गावकऱ्यांनी कितीदा पाहिले होते. मित्रासंगे चालती तात्या टेकडीच्या त्या मार्गे. दाट झाडीचा निबिड पंथ तो कुणी न दिसती मार्गे. तोच अचानक कानी आला प्रदीर्घ तो फुत्कार. तरुबुंध्याशी विळखा घालून दिसला त्या अजगर. मित्र घाबरून मागे फिरला तात्या स्थिरगती चाले. चढून टेकडी निवांत ऐशा ध्यान गुहेशी आले. टेंबी स्वामी जिथे बैसती पाहून तेही स्थान. तात्या बसले त्या पाषाणी क्षणी लागले ध्यान. समाधी मंदिर ते स्वामींचे ध्यानी दर्शन घडले. किती वेळ तो गेला निघुनी भान देहीचे नुरले. निघता तेथून सांज जहाली अंधारून ते आले. वाटही चुकली असे वाटले भांबावून ते गेले. तोच समोरून उजेड दिसला हाती कंदील दिसला. खेडूत तोही पुढे येऊनी तात्यांना तो वदला. वाटन चुकली नका घाबरू असेच पुढती जावा. चला संगती माझ्या मागून दिसेल पुढती गावा. तात्या आले माणगावी अनवार्ता सारी कथिती. ऐकून सारे भारून गेले पाहुनी ती अनुभूती. बदले कोणी असेच घडते गुहेतल्या भेटीचे. खेडूत नवता ते तर स्वामी अक्कलकोटीचे. असे अनुभव बहुत प्रसंगी तात्या समजून घेती. सद्गुरु कार्यही असेच घडते बोध तयातून घेती. पर्व 5 सर्ग 1 समाप्त.